Hello student, today I have discussed first chapter Introduction and Standard on Auditing. Audit concept. Audit is performed to ascertain the validity and reliability of information. कोणत्याही व्यवसाय संस्थेचं किंवा उद्योगाचं एक व्हॅलिडिटी ठरवलेली असते. जसं आपण बॅलन्स शीटमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं इयर एंड असतं. त्या इयर एंडिंगमध्ये आपण ऑडिट करू शकतो. तसंच त्या संस्थेचं बॅलन्स शीट सादर करू शकतो. एक्झामिनेशन ऑफ बुक ऑफ अकाउंट विथ सपोर्टिंग व्हाउचर अँड डॉक्युमेंट. त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीची मशिनरी आणली असेल, बुक आणलं असेल, पेन आणला असेल, पेन्सिल आणली असेल, कोणतंही साहित्य आणलं असेल ते आपण व्हाउचरमध्ये काय केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. एखाद्या बुकमध्ये लिहिलं पाहिजे किंवा कम्प्युटरमध्ये फिट केलं पाहिजे. डॉक्युमेंट इन ऑर्डर टू डिटेक्ट अँड प्रिव्हेंट एरर अँड फ्रॉड. जो अंकेशक असतो त्यांनी कोणत्याही पद्धतीने फ्रॉड करू नये. जे असेल ते योग्य रीतीने सरळ पद्धतीने मांडणी केली पाहिजे. हां, 10 रुपयाचा पेन आणला, त्याचं व्हाउचर त्या बुकला किंवा त्या कम्प्युटरला लगेच नोंद करून ठेवायची. त्याचं मिनिंग आहे ऑडिटिंग इम्प्लिमेंट्स द एक्झामिनेशन ऑफ बुक अकाउंट अँड रिलेटेड डॉक्युमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन इन ऑर्डर करेक्टली. जे काही आपण त्या व्यवसाय संस्थेत आणलेलं असेल त्याची लगेच नोंद करणं गरजेचं आहे किंवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगणं गरजेचं आहे. इस्टिमेट देअर ॲक्युरेसी, कम्प्लीटनेस अँड रेग्युलरिटी. ते प्रत्येक वेळेस जे इस्टिमेट असेल ते योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी किंवा नोंदणी करणे गरजेचे आहे. डेफिनेशन आहे फर्स्ट मॉन्टगोमेरी. ऑडिटिंग इज ए सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ द बुक्स अँड रेकॉर्ड्स ऑफ ए business or other organization in order to ascertain or verify and to report upon the facts regarding its financial operation and the result thereof. अंकेशन म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा अन्य संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता आणि त्यांचे परिणाम तपासून व पडताळून पाहण्याच्या दृष्टीने किंवा उद्दिष्टाने त्या व्यवसायाचे किंवा संघटनेचे हिशोबाचे पुस्तक परीक्षण करणे. दुसरी व्याख्या आहे लॉरेन्स डिस्के यांची. ॲन ऑडिट इज ॲन एक्झामिनेशन ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड अंडरटेकन विथ ए व्ह्यू टू इस्टॅब्लिश वेदर दे करेक्टली अँड कम्प्लिटली reflect the transaction to which they relate. In some instance, it may be necessary to ascertain whether the transaction themselves are supported by authority. म्हणजेच काय, संबंधित व्यवहारावरून सर्व नोंदी पूर्णपणे योग्य प्रकारे केल्या आहेत की नाही, तसेच त्या व्यवहाराचे बिनचूक व परिपूर्ण प्रतिबिंब हिशोबाच्या पुस्तकामध्ये असल्याची खातरजमा करणे किंवा चेक करणे या हेतूने हिशोबाचे परीक्षण किंवा तपासणी करणे. ऑडिटचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. द इन्स्टिट्यूट अकाउंट ऑफ इंडिया ICAI हॅज laid down the basic principle which govern an audit. SA 200 its while AAS first basic principle of audit guide an auditor as to how conduct an audit and give an audit report. ऑडिटचे नियमन करण्यासाठी काही मूलभूत तत्त्वे भारतीय अकाउंट्स ऑफ इंडियाने निश्चित केली आहेत. त्यामध्ये ICAI ऑडिटला नियंत्रण करणारी मूलभूत तत्त्वे दिली आहेत, जे ऑडिटला नियंत्रित करतात आणि लेखापरीक्षण करतात. त्यामध्ये लेखापरीक्षण
कसं करायचं, त्याचा अहवाल कसा मांडायचा या संबंधित ICAI म्हणजेच भारतीय अकाउंट्स ऑफ इंडियाने निश्चित केली आहे. त्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल आहे. फर्स्ट, इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हली अँड इंडिपेंडन्स. म्हणजेच काय, एखादा अंकेशक कसा असला पाहिजे तर सत्यनिष्ठ, प्रामाणिकपणा आणि त्यामध्ये स्वतंत्रपणा असला पाहिजे. फर्स्ट ए ऑडिटर शुड बी स्ट्रेट, हॉनेस्ट अँड सिन्सिअर इज प्रोफेशनल वर्क. लेखापरीक्षक प्रामाणिक असला पाहिजे. प्रामाणिक म्हणजे ज्या संस्थेत ज्या नोंदी आहेत त्या योग्य रीतीने मांडल्या पाहिजे. बी, ही शुड बी फेअर अँड मस्ट नॉट बी बेस्ड. तो निपक्ष असावा. म्हणजेच काय, त्यांनी कोणत्याही प्रकारे पक्षपातीपणा करू नये. जे ऑडिटमध्ये असेल तेच दर्शविले गेले पाहिजे. सी, ही शुड मेंटेन इम्पार्टली. ही शुड बी फ्री ऑफ एनी इंटरेस्ट. त्यांनी निपक्षपातीपणा राखला पाहिजे. म्हणजेच काय, ऑडिटच्या संदर्भात ज्या ज्या माहिती किंवा ज्या चुका समोर आल्या असतील त्या व्यवस्थित पद्धतीने मांडणे. दुसरे कॉन्फिडंटली म्हणजेच गोपनीयता. त्यामध्ये फर्स्ट ए, ही शुड मेंटेन कॉन्फिडेंटली ऑफ इन्फॉर्मेशन एक्वायर्ड ड्युरिंग हिज वर्क. अंकेशकाने कार्य केलेल्या माहितीची गोपनीयता राखली पाहिजे. सेकंड बी, ही शुड नॉट डिस्क्लोजर एनी सच इन्फॉर्मेशन टू थर्ड पार्टी विदाउट परमिशन ऑफ क्लायंट ऑर लीगल प्रोफेशनल ड्युटी डिस्क्लोज. म्हणजेच काय, त्या अंकेशकाने कोणतीही इतर माहिती किंवा त्या ऑडिटबद्दल माहिती लोकांना, मित्रांना किंवा ऑफिसमधल्या स्टाफला सांगू नये. ती एक गोपनीयता त्याने राखली पाहिजे. थर्ड, स्किल अँड कॉम्पिटनेस. कौशल्य आणि क्षमता. एका अंकेशकामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कौशल्य असले पाहिजे आणि क्षमता असल्या पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट आहे, ही शूड परफॉर्म वर्क विथ ड्यू प्रोफेशनल केअर. त्याने योग्य आणि व्यावसायिक सेवा देऊन काम केले पाहिजे. बी, ऑडिट शुड बी परफॉर्म बाय पर्सन हॅविंग एज्युकेट ट्रेनिंग. म्हणजे काय, ऑडिटरने किंवा त्या अंकेशकाने पुरेसे प्रशिक्षण घेऊनच ते ऑडिट केले पाहिजे. फोर्थ नंबर आहे, वर्क परफॉर्म बाय अदर्स. त्यामध्ये ए, द ऑडिटर कॅन डेलिगेट्स वर्क टू असिस्टंट ऑर यूज वर्क परफॉर्म बाय अदर ऑडिटर्स अँड एक्सपर्ट. म्हणजेच लेखापरीक्षक सहाय्यकाने जी कामे सोपवून दिलेली आहे ती योग्य पद्धतीने करून घेतली पाहिजे किंवा अंकेशकाच्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतली पाहिजे. बी, बट द विल कंटिन्यू टू बी रिस्पॉन्सिबल फॉर हिज ओपिनियन ऑन फायनान्शियल इन्फॉर्मेशन. परंतु ती जी आर्थिक माहिती आहे त्या माहितीसाठी अंकेशक जबाबदार राहील. 5, डॉक्युमेंटेशन. ही शुड डॉक्युमेंट मॅटर्स रिलेटिंग टू द ऑडिट, मेंटेन वर्किंग पेपर्स. जे काही पेपर्स असतील किंवा ज्या लेखापरीक्षण संदर्भातील बाबींची कागदपत्रे दिली पाहिजे किंवा तपासली पाहिजे. बी, वर्किंग पेपर्स आर मेंटेन टू demonstrate that the audit was carried out in accordance with the basic principle. जी काही कार्यपत्र असेल किंवा कागद असतील हे सिद्ध करतात की ऑडिट मूलभूत तत्वानुसार केले गेले आहे. जे डॉक्युमेंट आपण सादर करणार आहोत ते मूलभूत स्वरूपाचे आहेत. 6, प्लॅनिंग
नियोजन. फर्स्ट, ही शुड प्लॅन हिज वर्क टू कंडक्ट ऑडिट इन इफेक्टिव्ह अँड टाइमली मॅनर. ऑडिट हे प्रभावी वेळेवर केले गेलेले परीक्षण आहे. बी, प्लॅन शुड बी बेस्ड ऑन नॉलेज ऑफ द क्लायंट बिझनेस. आपल्या कामाची योजना व्यवस्थित पद्धतीने आखली पाहिजे किंवा ग्राहकांच्या व्यवसायाच्या ज्ञानावर आधारित योजना असाव्यात. 7, ऑडिट इव्हिडन्स. काही पुरावे असतील लेखापरीक्षणाविषयी. त्यामध्ये फर्स्ट, ऑडिटर शुड ऑब्टेन सफिशियंट अँड अप्रोप्रिएट ऑडिट इन एव्हिडन्स बाय परफॉर्मिंग कंप्लायन्स अँड सबसेस्टिव्ह प्रोसिजर. लेखापरीक्षकाने किंवा अनुपालन करताना मूलभूत कार्यपद्धती वापरून पुराव्यांमध्ये पुरेसे योग्य लेखापरीक्षण केले पाहिजे. बी, एव्हिडन्स एनेबल द ऑडिटर टू ड्रॉ रिझनेबल कन्क्लुजन. पुरावे ऑडिटरला वाजवी निष्कर्ष काढण्यास सक्षम करतात. 8, अकाउंटिंग सिस्टीम अँड इंटरनल कंट्रोल. लेखा प्रणाली अंतर्गत नियंत्रण. त्यामध्ये ए, इंटरनल कंट्रोल सिस्टीम इन्श्युअर दॅट अकाउंटिंग सिस्टीम इज एज्युकेट. अंतर्गत नियंत्रण प्रणाली, लेखा प्रणाली पुरेसे आहे व माहिती नोंदवली गेलेली आहे. अंतर्गत नियंत्रण म्हणजे काय? ज्या ज्या गोष्टी त्या ऑडिटरने नमूद केल्या आहेत ही माहिती नोंदवलेली गेलेली असावी, त्याचे पुरावे असले पाहिजे. बी, द ऑडिटर शुड अंडरस्टँड द अकाउंटिंग सिस्टीम अँड रिलेटेड इंटरनल कंट्रोल्स अडॉप्ट बाय द मॅनेजमेंट. म्हणजेच लेखापरीक्षकास लेखी प्रणाली व व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या संबंधित अंतर्गत नियंत्रण समजून घ्यावीत. आणि लास्ट वन 9, ऑडिट कन्क्लुजन रिपोर्टिंग. फर्स्ट, द ऑडिटर शुड रिव्ह्यू and assess the conclusion draw from the audit evidence obtained through performance procedure. म्हणजेच काय? एका लेखा परीक्षकाने किंवा अंकेशकाने कामगिरीच्या प्रक्रियेद्वारे घेतलेल्या परीक्षणाच्या पुराव्यावरून काढलेल्या निष्कर्षाच्या आधारावर मूल्यांकन केले पाहिजे. बी, द ऑडिट रिपोर्ट शुड कंटिन्यू क्लिअर रिटन एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन ऑन द फायनान्शियल स्टेटमेंट. लेखापरीक्षकाने किंवा त्या अंकेशकाने अहवाल आर्थिक स्टेटमेंटवर आपली स्पष्ट मते नोंदवली गेली पाहिजे. आणि लास्ट सी, द रिपोर्ट शुड बी ॲज पर लिगल रिक्वायरमेंट वेन अदर दॅन क्लीन ओपिनियन इज गिवन. द ऑडिट रिपोर्ट शुड स्टेट रिझन देअर ऑफ. अहवाल कायदेशीर आवश्यकतेनुसार असावा. जेव्हा स्वच्छ मते दिली जाते तेव्हा ऑडिट अहवाल त्याचे कारण सांगावेत. पुढील लेक्चर्समध्ये आपण ऑडिट प्रोग्राम बघणार आहोत.